म्हणजेच NPCI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या संस्थेच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स याबद्दल आपण माहिती घेत आहोत. यापूर्वी आपण नॅशनल फायनान्शियल स्विच, त्याचबरोबर NEFT, RTGS, चेक ट्रंकेशन सिस्टम, नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम या वेगवेगळ्या सिस्टम बद्दलची माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. आज आपण प्रामुख्याने आधार एनेबल पेमेंट सिस्टम, त्याचबरोबर युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI या दोन प्रोडक्ट बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही या देशातील बँकिंग संस्थांना वेगवेगळ्या प्रकारची बँकिंग टेक्नॉलॉजी, वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यक असणाऱ्या बँकिंग सर्व्हिसेस, त्याचबरोबर वेगवेगळे बँकिंग चॅनल्स किंवा प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहे. यामध्ये प्रामुख्याने अलीकडच्या कालावधीमध्ये एक महत्त्वपूर्ण सुविधा जी या NPCIच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे ती म्हणजे आधार एनेबल पेमेंट सिस्टम, की ज्याला आपण AEPS सुविधा असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ही सुविधा जानेवारी 2011 मध्ये सुरू केलेली असून की या सुविधेकरिता बेनिफिशरी किंवा बँकेचा जो ग्राहक आहे, खातेदार आहे, की त्यांनी आपले बँक अकाउंट हे आधार लिंकिंग केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच ज्या बँक खातेदारांनी आपल्या बँक खात्याला आपला आधार नंबर हा सीड केलेला आहे, लिंक करून घेतलेला आहे, अशाच बँक खातेदारास AEPS ची सुविधा ही वापरता येऊ शकते. यामध्ये आणखीन एक महत्वाची खासियत म्हणजे एकाच आधार नंबरला एक किंवा एकापेक्षा अधिक बँकांची अकाउंट्स ही लिंक करण्याची सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया या तीन वेगवेगळ्या बँकांच्या मध्ये बँक अकाउंट असतील तर या तिन्ही अकाउंटला आधार नंबर लिंक करता येणे शक्य आहे आणि त्याचा उपयोग AEPS सिस्टमच्या माध्यमातून पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी असेल, बॅलन्स इन्क्वायरी असेल किंवा फंड ट्रान्सफर असेल यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची आहे. सर्वात महत्वाचा भाग म्हणजे AEPS हे एक त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि NPCI यांनी लॉन्च केलेलं एक जॉईंट प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, की ज्याला आपण UIAI असं आपण म्हणतो, की जी आधार सिस्टम उपलब्ध करून देणारी ही यंत्रणा आहे, की ज्याला आपण बेसिकली त्या ठिकाणी UID असं देखील आपण म्हणत असतो, युनिक आयडेंटिफिकेशन. त्याचबरोबर नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी IDRBT या सर्व संस्थांनी एकत्र येऊन या देशातील पेमेंट सिस्टम अधिक सुलभ, सोयीस्कर करून देण्यासाठी हे एक नवीन प्रोडक्ट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये यापूर्वी त्या ठिकाणी पॉस मशीन्स असतील किंवा त्या ठिकाणी कार्ड पेमेंटच्या इतर वेगवेगळ्या प्रकारचे डिलिव्हरी चॅनल्स असतील, या सर्व प्रकारच्या डिलिव्हरी चॅनलच्या अंतर्गत विविध प्रकारच्या पेमेंट सर्व्हिसेस किंवा बिल पेमेंट सर्व्हिसेस स्पेशली या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मात्र त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी किंवा सिक्युरिटी मेजरच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या बाबी त्याच्यामध्ये निदर्शनास आलेल्या होत्या. विशेषतः इलिटरेट किंवा सेमिलिटरेट युजर जे आहेत की त्यांच्या दृष्टिकोनातून देखील काही समस्या या पॉस टर्मिनल असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या पेमेंट सर्व्हिसेस आहेत की त्याच्यामध्ये दिसून येत होत्या. परंतु जे सेमिलिटरेट पर्सन्स आहेत किंवा त्या ठिकाणी इलिटरेट लोक आहेत की अशा व्यक्तींना आधार एनेबल पेमेंट सिस्टम ही एक त्या ठिकाणी खूप मोठी संधी किंवा एक खूप मोठ्या प्रकारची सर्व्हिस अशी उपलब्ध करून दिलेली आहेत की ज्याचा उपयोग की त्या ठिकाणी कार्डच्या पेमेंट बरोबरच AEPS पेमेंटद्वारे देखील की त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी करता येणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेमेंट्स करता येणं किंवा फंड ट्रान्सफर करता येणं याच्यामध्ये शक्य झालेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, UIAI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याचबरोबर IDRBT या चार संस्थांच्या संयुक्त प्रयत्नामधून की या देशातील सेमिलिटरेट किंवा इलिटरेट लोकांच्यासाठी फंड ट्रान्सफर करण्याकरिता असेल, कॅश विड्रॉल करण्याकरिता असेल किंवा त्या ठिकाणी बॅलन्स इन्क्वायरी करण्याकरिता असेल, की ज्या कॅज्युअल सर्व्हिसेस डे टू डे बिझनेसमध्ये, डे टू डे प्रॅक्टिसमध्ये ज्या अत्यंत आवश्यक असतात
की त्या सर्व्हिसेस करिता एईपीएस एक अत्यंत महत्वाची सुविधा असल्याचे आपल्याला दिसून येईल. आपण स्क्रीनवरती पाहत असाल, स्क्रीनवरती त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की या पद्धतीचं त्या ठिकाणी पॉस मशीन आणि त्याला थंब इम्प्रेशन रेकग्नाइज करणारे त्या ठिकाणी थंब रीडर हा त्या ठिकाणी कनेक्ट केलेला असतो. अलीकडच्या कालावधीमध्ये हे एक इंटिग्रेटेड मशीन देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे, जे या मशीन मध्येच त्या ठिकाणी थंब रेकग्नाइज करण्याची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्र, तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की पॉस मशीन आणि थंब रेकग्नेशन याची कनेक्टिव्हिटी नेमकी त्या ठिकाणी कशी जोडलेली असेल. तर आपल्याला आठवत असेल की जेव्हा आपण आधार नंबर हा त्या ठिकाणी काढण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून की आपण डेटा उपलब्ध करून देत असतो किंवा त्या ठिकाणी आपण फोटो काढत असतो, की त्याच वेळेला आपण त्या ठिकाणी थंब इम्प्रेशन दिलेले आहेत, पाम इम्प्रेशन दिलेले आहेत आणि हे सगळा डेटा जो आहे तो त्या ठिकाणी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाकडे हा त्या ठिकाणी तुमच्या आधार नंबरला हा लिंक केलेला असतो, स्टोअर केलेला असतो. तो डेटा एनपीसीआय आणि आयडीआरबीटी बरोबर शेअर केलेला असतो आणि त्यामुळे जेव्हा आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून ज्या डिलिव्हरी चॅनल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की त्या थंब मशीनवरती जेव्हा आपण त्या ठिकाणी थंब प्रेस करता तेव्हा तो त्या ठिकाणी रेकग्नाइज केला जातो. त्याची लिंक त्या ठिकाणी आधार नंबरला कनेक्ट केली जाते आणि आधार नंबरला लिंक असणाऱ्या बँक अकाउंटचा डेटा ऑटोमॅटिकली पॉस मशीनला हा उपलब्ध होत असतो. हा पॉस मशीनला हा डेटा उपलब्ध झाला की त्या ठिकाणी पुढील डेबिट किंवा क्रेडिटचे ट्रान्झॅक्शन हे पॉस मशीनच्या द्वारे त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात. जसं आपण एटीएम मशीनद्वारे एटीएम कार्ड इन्सर्ट करतो, पिन नंबर एंटर करतो, तेव्हा आपलं बँक अकाउंट डिस्प्ले होतं किंवा आपल्याला विड्रॉल आणि डिपॉझिटची फॅसिलिटी असेल, फंड ट्रान्सफरची फॅसिलिटी असेल, बिल पेची फॅसिलिटी असेल की त्या उपलब्ध होतात. म्हणजे कॅश डिपॉझिट मशीनच्या बाबतीमध्ये हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि एटीएम जिथे आपण कॅश विड्रॉल करतो तिथेही आपल्याला ही सुविधा पाहायला मिळते. इथे एटीएम कार्ड हे माध्यम आहे, मात्र आधार एनेबल पेमेंट सर्व्हिस मध्ये ही थंब इम्प्रेशन आणि तुमचा आधार नंबर हे त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्याला जोडणी करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी देण्यासाठीच हे माध्यम आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपलं थंब इम्प्रेशन आणि आपला आधार नंबर या दोन गोष्टी त्या ठिकाणी रेकग्नाइज केल्यानंतर त्या आधार नंबरला लिंक असणाऱ्या बँक खात्याद्वारे आपण त्या ठिकाणी या मशीनच्या आधारे व्यवहार करू शकता. की आपल्याला मी आठवण करून देतो की अलीकडच्या कालावधीमध्ये वायरलेस पेमेंट मशीन जे आहेत की ते बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे अगदी आपण पेट्रोल पंपावरती गेला, त्याचबरोबर तिकीट बुकिंगचे जे काही सेंटर्स असतात तिथेही आपल्याला पाहायला मिळतं. टोल नाक्यावरती आपण त्या ठिकाणी पाहत असता की पूर्वी त्या ठिकाणी कार्ड हे स्वॅप करायला लागायचं आणि ते कार्ड जे कार्ड रीडर जो आहे तो केबलद्वारे म्हणजे केबल नेटवर्किंगद्वारे कनेक्ट केलेला असायचा. मात्र अलीकडे त्या ठिकाणी वायरलेस पद्धतीचे पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्या पुढचं एक व्हर्जन म्हणजे आता कार्ड एंट्री न करता, कार्ड स्वॅप न करता केवळ त्या ठिकाणी थंब इम्प्रेशनच्या द्वारे की तुमचं बँक अकाउंट त्या ठिकाणी रेकग्नाइज करण्याची ही एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये त्या लोकांना बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्यासाठी आधार एनेबल पेमेंट सर्व्हिसचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. कारण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी पिन नंबर लक्षात ठेवणं असेल किंवा अकाउंट नंबर लक्षात ठेवणं असेल की या बाबी त्या ठिकाणी खूप अडचणीच्या ठरतात. विशेषत्वानी सेमिलिटरेट पर्सन्स असतील किंवा इलिटरेट पर्सन आहेत, अशा व्यक्तींच्या दृष्टिकोनातून हा एक भाग त्या ठिकाणी अवघड किंवा त्या ठिकाणी कठीण त्या ठिकाणी असल्याचा दिसतो. मात्र आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून मात्र की आपला थंब त्या ठिकाणी त्या मशीनला प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो कोण कस्टमर आहे, त्याचं कोणत्या बँकेत अकाउंट नंबर आहे आणि त्याचा आधार नंबर काय, हा ऑटोमॅटिक डेटा मशीनला मिळत असल्यामुळे की त्या ठिकाणी पुढचे ट्रान्झॅक्शन करणं ही अत्यंत सोयीस्कर बाब त्यामध्ये झालेली आहे. आणि याचा उपयोग अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सर्व्हिसेसमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये हा होऊ लागलेला आहे. याचा खूप मोठा फायदा हा वृद्ध व्यक्ती बँक कस्टमर असतील किंवा अशिक्षित अल्पशिक्षित बँक कस्टमर जे आहेत की त्यांच्या दृष्टिकोनातून होतो आहे. काही ठिकाणी मिनी एटीएम्स त्या ठिकाणी दिली जातात किंवा त्या ठिकाणी बँक करस्पॉन्डंटच्या माध्यमातून डिपॉझिट आणि विड्रॉवल फंड ट्रान्सफरच्या सर्व्हिसेस दिल्या जात असतात. असे जे सेंटर्स आहेत, मग त्या ठिकाणी कॉर्पोरेट बँक करस्पॉन्डंट असतील किंवा इंडिव्हिज्युअल बँक करस्पॉन्डंट्स असतील की जे बँकेच्या वतीने छोट्या छोट्या गावांच्या मध्ये बँकेच्या सर्व्हिसेस देण्याचं काम करत असतात. तिथे देखील व्यक्तीला रेकग्नाइज करण्यासाठी, बँक कस्टमर जेन्युइन आहे की नाही हे ठरवण्यासाठी हे आधार एनेबल पेमेंट सिस्टम जी आहे
खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपयोगी पडत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून ज्या काही सध्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस ऑफर केल्या जात आहेत, त्या जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर कॅश विड्रॉवलची सर्व्हिस त्या ठिकाणी दिली जाते. सध्या या कॅश विड्रॉवलवरती मॅक्सिमम विड्रॉवलचं जे लिमिट आहे ते त्या ठिकाणी ₹10,000 त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. काही प्रायव्हेट बँकांनी त्याचं लिमिट हे ₹20,000 ठेवल्याचं देखील आपल्याला दिसून येईल. म्हणजे मॅक्सिमम ₹20,000 रक्कम आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही विड्रॉल करू शकता. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या मशीनच्या द्वारे कॅश डिपॉझिट करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्थात कॅश डिपॉझिट मशीन आणि एईपीएसच्या माध्यमातून दिली जाणारी कॅश डिपॉझिटची सुविधा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा आपण एटीएम सारख्या दिसणाऱ्या कॅश डिपॉझिट मशीनला कॅश डिपॉझिट करण्यासाठी जात असतो, तेव्हा आपण आपलं कार्ड एंटर करतो, आपला अकाउंट नंबर सिलेक्ट करतो आणि आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या डेनॉमिनेशनच्या ज्या करन्सी नोट्स आहेत, या करन्सी नोट आपण त्या कॅश डिपॉझिट मशीनच्या राउटरमध्ये त्या ठिकाणी सोडतो. त्या करन्सी नोट काउंट केल्या जातात आणि त्याची टोटल डिस्प्ले केली जाते आणि आपल्या अकाउंटला ती रक्कम डिपॉझिट केल्याची इमिडिएटली रिसिट मिळत असते. ही एक साधारणपणे कॅश डिपॉझिट मशीनची एक सिम्प्लिफाईड प्रोसेस आहे. मात्र एईपीएसच्या माध्यमातून कॅश डिपॉझिट जर करावयाची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी एईपीएस सर्व्हिस देणाऱ्या व्हेंडरकडे जावं लागेल. म्हणजे तशी सर्व्हिस देणारा बँक करस्पॉन्डंट असेल किंवा त्या ठिकाणी बँकेचा एजंट असेल की त्या ज्या व्यक्तीला प्राधिकृत करण्यात आलेला आहे त्या संबंधित बँकेच्या वतीने कॅश डिपॉझिट आणि विड्रॉलच्या सेवा देण्यासाठी. कारण आज आपण ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर किराणा दुकानदार असतील किंवा पूर्वी जे टेलिफोन बूथ ची सर्व्हिस देत होते त्यांच्याकडे असतील, झेरॉक्स वाले असतील किंवा इतर जे काही रिटायर्ड मिलिटरीमॅन आहेत किंवा शिक्षक आहेत की अशा लोकांना बँक करस्पॉन्डंट म्हणून त्या ठिकाणी बँकेने प्राधिकृत केलेलं असतं. त्यांना हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस उपलब्ध करून दिलेलं असतं की तिथे आपल्याला जावं लागतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर थंब इम्प्रेशन दिल्यानंतर की आपला अकाउंट नंबर डिस्प्ले होतो. तिथे आपण जी काही रक्कम डिपॉझिट करणार आहात ती रक्कम त्या संबंधित व्यक्तीला आपल्याला द्यावी लागते. संबंधित व्यक्ती ती रक्कम बरोबर असल्याची खात्री करते आणि आपल्या अकाउंटसाठी ती रक्कम एंटर करून त्या ठिकाणी संबंधित अकाउंटमध्ये इलेक्ट्रॉनिकली कॅश डिपॉझिट करण्याचं काम करत असते. या प्रक्रियेमध्ये इमिजिएटली तुम्हाला त्या मशीनच्या माध्यमातून डिपॉझिट केलेल्या रकमेची रिसीट दिली जाते. ती रिसीट त्या ठिकाणी आपल्या संग्रही आपण ठेवू शकतो. इमिजिएटली आपल्याला मेसेजिंगची सर्व्हिस उपलब्ध असेल तर ती त्या संबंधित डिपॉझिटचा मेसेज येतो आणि ऍक्च्युअल कॅश जे आहे ते ऍक्च्युअल कॅश सर्व्हिस प्रोव्हायडर असणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये आपण देत असतो. तो आपल्या वतीने ती रक्कम कॅशची रक्कम जी आहे ती त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार त्या बँकेच्या संबंधित ब्रांचमध्ये जाऊन तो डिपॉझिट करत असतो. ही एक सर्वसाधारणपणे प्रोसेस आहे की या प्रोसेसनुसार आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून आपण कॅश डिपॉझिट करू शकतो. दुसरी महत्वाची सर्व्हिस जी आहे याच्यामध्ये आहे की जी आपण एटीएम मध्ये देखील पाहतो म्हणजे बॅलन्स इन्क्वायरी. की आपल्याला जर आपल्या खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर आपण सेम प्रोसिजर फॉलो करून की आपल्याला बॅलन्स इन्क्वायरी करता येते. त्याचबरोबर आपल्याला मिनी स्टेटमेंट त्या ठिकाणी काढता येऊ शकतं. आणखीन एक महत्वाची सुविधा जी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे ती म्हणजे आधार टू आधार फंड ट्रान्सफर. जसं आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे युपीआय मध्ये किंवा वेगवेगळ्या बँकांची जी काही ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आधार नंबरच्या आधारे असेल, मोबाईल आयडीच्या आधारे असेल किंवा अकाउंट आणि आयएफएससी कोडच्या आधारे असेल फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तशाच प्रकारची सुविधा एईपीएसच्या माध्यमातून देखील उपलब्ध आहे. आपल्याला ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये फंड ट्रान्सफर करावयाचे आहेत त्याचा अकाउंट नंबर जरी आपल्याला माहित नसला तरी देखील आपण आधार नंबरच्या आधारे आपण काय करू शकतो, फंड ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे एका खातेदाराच्या आधार नंबरच्या आधारे दुसऱ्या बँक खातेदाराच्या आधार नंबरच्या आधारे त्याच्या बँक खात्यामध्ये आपल्याला रक्कम डिपॉझिट करता येणं शक्य आहे किंवा ट्रान्सफर करता येणे शक्य आहे. परंतु या केसमध्ये दोन्ही व्यक्तीची बँक अकाउंट ही आधार लिंकिंग केलेली असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आणि तरच आपण आधार टू आधार फंड ट्रान्सफर त्या ठिकाणी करू शकतो. यामध्ये बेनिफिशरीचं अकाउंट जर आधार लिंक केलेलं नसेल किंवा जो रेमिटन्सी आहे त्याचे जर आधार लिंकिंग केलेलं नसेल तरी देखील हे फंड ट्रान्सफर होऊ शकणार नाहीत. म्हणजे याच्यामध्ये मॅन्डेटरी गोष्ट ही आहे की दोन्ही घटकांनी म्हणजे जो पैसे पाठवणारा व्यक्ती आहे आणि ज्याला पैसे पाठवले जाणार आहेत म्हणजे बेनिफिशरी आणि त्याचबरोबर रेमिटन्स या दोघांचीही बँक अकाउंट ही आधार लिंकिंग झालेली असतील तर आणि तरच त्या ठिकाणी एईपीएस द्वारे आपल्याला आधार टू आधार फंड ट्रान्सफरची सुविधा ही वापरता येऊ शकते. जे यामधील एकाही व्यक्तीचं जर त्या ठिकाणी
अकाउंट लिंक केलेलं नसेल तर आपल्याला ही सुविधा वापरता येणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला फंड ट्रान्सफरच करता येणार नाही. उदाहरणार्थ, जो पैसे पाठवणार आहे त्याच्या अकाउंटला आधार लिंकिंग झालेलं आहे, मात्र ज्याला पैसे पाठवायचे त्या बेनिफिशरी व्यक्तीचं अकाउंट आधार लिंकिंग झालेलं नसेल, तर या केसमध्ये फंड ट्रान्सफरची सुविधा करता येऊ शकते. मात्र त्यासाठी तुम्हाला त्या संबंधित व्यक्तीचा अकाउंट नंबर, त्या व्यक्तीची बँक, ब्रांच आणि IFS कोड या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हायडरला द्याव्या लागतील आणि मग तो त्या ठिकाणी तुमच्या वतीने फंड ट्रान्सफर हा करू शकणार आहे. मात्र आधार टू आधार फंड ट्रान्सफर करायचं असेल तर जो पैसे पाठवणारा आहे आणि ज्याला पैसे पाठवले जाणार आहेत या दोघांचंही बँक खातं आधारला लिंक केलेलं असणं आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर या सर्व्हिसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मिनी स्टेटमेंट घेऊ शकतो. याच्यामध्ये बेस्ट फिंगर डिटेक्शन सिस्टम देखील वापरली जाते. म्हणजे काही वेळेला अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते की आपण दिलेला थंब जो आहे की काही कारणास्तव त्या ठिकाणी थंबला जखम झालेली असेल किंवा थंब इम्प्रेशनला काही प्रॉब्लेम झालेला असेल, तर या परिस्थितीमध्ये ते मशीन थंब रीड करू शकणार नाही. तर या परिस्थितीमध्ये की आपण त्या ठिकाणी संबंधित मशीनला किंवा संबंधित सिस्टम करिता आपण बेस्ट फिंगर्स हे त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे आपल्या डाव्या हाताचे जे काही 5 बोट आहेत त्यापैकी आपल्याला जे त्या ठिकाणी फिंगर्स यूज करायचे आहेत इम्प्रेशन देण्यासाठी, तर ती आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण तिथून पुढे ट्रान्झॅक्शन करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणींचा विचार करून की त्या ठिकाणी या सर्व्हिसेसमध्ये काही महत्वाचे अपडेट जे आहेत ते वेळच्या वेळी त्या ठिकाणी केले जात आहेत. आणि आज दिल्ली एरियामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये, ही एक अत्यंत महत्वाची सर्व्हिस त्या ठिकाणी झालेली आहे. कारण सर्वच ठिकाणी बँकेच्या ब्रांचेस त्या ठिकाणी उघडता येणे शक्य नाही. मात्र फायनान्शियल इन्क्लुजनच्या अंतर्गत त्या लोकांच्या पर्यंत बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत त्या पोहोचवण्याची आवश्यकता आहे, की ज्यामध्ये मिनिमम काही बँकिंग सर्व्हिसेस ज्या आहेत की कॅश डिपॉझिट करणं असेल, कॅश विड्रॉल करणं असेल, फंड ट्रान्सफर करणं असेल, बॅलन्स इन्क्वायरी करणं असेल, या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जी सर्वसामान्य माणसाची डे टू डे ची गरज असते आणि त्यासाठी त्यांना बँकेत जायला लागू नये, त्यासाठी त्यांना तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी जायला लागू नये, याकरिता वायरलेस तंत्रज्ञानावरती कार्य करणाऱ्या या आधार एनेबल पेमेंट सिस्टमचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. यासाठी त्याच गावातील किराणा दुकानदार असेल, पोस्ट ऑफिस मधले रिटायर्ड कर्मचारी असतील, मिलिटरीतील रिटायर्ड कर्मचारी असतील किंवा शिक्षक असतील, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले काही कर्मचारी असतील, तर ज्यांना थोडंसं बँकिंग मधलं नॉलेज आणि या टेक्नॉलॉजीच्या बाबी त्यांना थोड्याफार कळतात, अशा व्यक्तींना प्रशिक्षण देऊन की संबंधित बँक काय करत असते, बँकेचा प्रतिनिधी म्हणून त्या विशिष्ट गावासाठी किंवा जवळच्या परिसरातल्या 3-4 गावांच्यासाठी त्याची नियुक्ती करत असते आणि त्या व्यक्तीला प्राधिकृत केल्यानंतर बँकेचं मशीन दिलं जातं आणि ती व्यक्ती मग नजीकच्या गावामध्ये किंवा वाडी वस्तीवरती ठराविक वेळेमध्ये जाऊन या सर्व्हिसेस उपलब्ध करून देत असते. उदाहरणार्थ, एखाद्या बँक करस्पॉन्डंटकडे 3 गावं दिलेली असतील, तर तो त्या प्रत्येक गावासाठी हा त्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ निर्धारित करून देतो. उदाहरणार्थ, ए गावामध्ये त्या ठिकाणी तो 11 ते 1 असेल, बी गावामध्ये तो 1 ते 3च्या कालावधीमध्ये जाईल आणि तिसऱ्या गावामध्ये तो 3 ते 5च्या कालावधीमध्ये जाईल. म्हणजे त्या ठराविक वेळेमध्ये त्या लोकांच्यासाठी बँकिंग सुविधा या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही बँक करस्पॉन्डंटची त्या ठिकाणी असते. अशा प्रकारची एक अत्यंत महत्वाची सुविधा आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक वेगवेगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी ज्या आहेत, ज्याला आपण NBFC असं आपण म्हणतो, या NBFC ना देखील कॉर्पोरेट करस्पॉन्डंट म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. जे एखादी NBFC एखाद्या बँकेला अप्रोच होते आणि ती NBFC काही विशिष्ट जिल्ह्यांसाठी, विशिष्ट राज्यासाठी त्या बँकेच्या वतीनं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारत असते. जेव्हा एखादी बँक एखाद्या NBFC बरोबर बँक करस्पॉन्डंट म्हणजे कॉर्पोरेट बँक करस्पॉन्डंट म्हणून अग्रीमेंट करते, करार करते, तेव्हा ती NBFC त्यांना दिलेल्या ज्युरिडिक्शन्स मध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या बँकेच्या ब्रांचेस उपलब्ध नाहीत, मात्र त्या ठिकाणी त्या बँकेचा कस्टमर वर्ग मोठा आहे आणि त्यांना बँकेच्या सेवा सुविधा देण्याची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी ठराविक वेळेमध्ये जाऊन सुविधा देण्याची सुविधा ते उपलब्ध करून देतात. तर काही ठिकाणी त्यांचे छोटेसे ऑफिस ओपन केले जातात आणि त्या ऑफिसच्या माध्यमातून देखील या बँकिंग सर्व्हिसेस या उपलब्ध करून दिल्या जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक त्या ठिकाणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून दिली जाणारी
व बँकांना अत्यंत उपयुक्त असणारी, त्याचबरोबर बँकेच्या ग्राहकांना अत्यंत कन्व्हिनियन्स अशा प्रकारची बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही एक महत्वपूर्ण सुविधा असल्याचे अलीकडे आपल्याला दिसून येईल. यावरून आपल्याला एक बाब लक्षात येईल की अलीकडे जे जे काही नवीन तंत्रज्ञान हे उपलब्ध होत आहे, जे काही इनोव्हेशन्स या इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये होत आहेत, त्याचा मॅक्सिमम यूज हा बँकिंग सेक्टरमध्ये करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत आहे. त्याचबरोबर एनपीसीआयच्या माध्यमातून केली जात आहे. त्याचबरोबर यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडथळ्यांच्या वरती संशोधन करणं, नवीन त्या ठिकाणी इनोव्हेशन्स करणं, यासाठी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी ही IDRBT ही एक हैदराबाद स्थित असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संशोधन संस्था आहे. ही संशोधन संस्था सतत त्यावरती त्या ठिकाणी रिसर्च करत असते आणि त्यामधून येणाऱ्या फाइंडिंग्स असतील, काही सजेशन्स असतील, नवीन मॉडेल्स सजेस्ट केलेले असतील, तर त्याचा उपयोग हा बँकेच्या ग्राहकांना जास्तीत जास्त कन्व्हिनियंट सर्व्हिसेस, फास्ट सर्व्हिसेस, इफिशियंट सर्व्हिसेस देण्याच्या दृष्टिकोनातून किंबहुना कॉस्ट इफेक्टिव्ह सर्व्हिसेस देण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न त्या ठिकाणी संयुक्तरित्या करत असतात. जे यामध्ये जर एक लिंक जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या सगळ्या ई बँकिंग प्रोडक्ट इनोव्हेशन साठी सपोर्ट करत असते, त्यांना प्रोत्साहन देत असते. तर यासाठी आवश्यक असणारं संशोधन करण्याचं जे काम आहे ती त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड रिसर्च इन बँकिंग टेक्नॉलॉजी म्हणजेच IDRBT ही संस्था त्याच्यामध्ये प्रत्यक्ष संशोधनाचं काम करते आणि केलेलं संशोधन प्रत्यक्ष प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस मध्ये कन्वर्ट करण्याचं किंवा त्याचं प्रत्यक्ष ग्राहकांसाठी आणि बँकांच्यासाठी एक्झिक्युशन करण्याचं काम जे आहे ते या वेगवेगळ्या बँकिंग प्रोडक्टच्या माध्यमातून NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था त्या ठिकाणी करत असते. तर विद्यार्थी मित्रो, असे अनेक वेगवेगळे प्रोडक्ट्स या NPCIच्या माध्यमातून दिले जात असतात. तर आज आपण त्या ठिकाणी आधार एनेबल पेमेंट सिस्टम म्हणजेच AEPS या सुविधेविषयी आपण माहिती घेतली. ही सुविधा जानेवारी 2011 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली. ही सुविधा आधार लिंकिंगच्या बेसिसवरती चालणारी सुविधा आहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी आपलं बँक खातं हे आधार नंबरशी लिंक केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे. एका आधार नंबरला तुम्ही एकापेक्षा अधिक बँकांची खाती लिंक करू शकता, परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ते इंडिव्हिज्युअल बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. जर आपलं जॉईंट अकाउंट असेल तर असं जॉईंट अकाउंट तुमच्या स्पेसिफिक आधार नंबरला लिंक करता येणार नाही. ते इंडिव्हिज्युअल बँक अकाउंट असणं अत्यंत आवश्यक आहे. या AEPSच्या माध्यमातून कॅश विड्रॉलची सुविधा दिली जाते, कॅश डिपॉझिटची सुविधा दिली जाते, बॅलन्स इन्क्वायरीची सुविधा दिली जाते, आधार टू आधार नंबर फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, मिनी स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. त्याचबरोबर आपल्याला बेस्ट फिंगर डिटेक्शनची सुविधा देखील आहे. म्हणजे आपण हाताच्या कोणतं फिंगर या ट्रान्झॅक्शनच्या वापरासाठी त्या ठिकाणी निर्धारित करून देऊ इच्छिता ते निर्धारित करून देण्याची सोय देखील ही यामध्ये करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या काही महत्वाच्या बाबी आहेत की आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या दृष्टिकोनातून. त्याची अधिक माहिती आपण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटला गेलात तर त्या ठिकाणी AEPS या टायटल खाली तुम्हाला अनेक यापेक्षाही अधिकची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते की ज्यामध्ये प्रामुख्याने की एखाद्या व्यक्तीला या सर्व्हिसेस वापरायच्या असतील तर त्या नेमके काय टर्म्स कंडिशन्स आहेत, जर याच्या अंतर्गत त्या ठिकाणी बँकांना सुविधा द्यायच्या असतील तर बँकांच्यासाठी अटी शर्ती काय आहेत, याचं सिस्टम आर्किटेक्चर जे आहे ते नेमकं त्या ठिकाणी कसं आहे याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. किंबहुना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा एक युट्यूब चॅनेल आहे. तो युट्यूब चॅनेल जर आपण पाहिला तर तिथे देखील या AEPSच्या बाबतीमध्ये बरोबरच इतर वेगवेगळ्या प्रोडक्ट्स बद्दल देखील मराठी, हिंदी, गुजराती, इंग्लिश, तमिळ, तेलुगू या वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये की त्या ठिकाणी याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. जरूर ते व्हिडिओज आपण रेफर करा, म्हणजे या प्रोडक्ट्स बद्दलची अधिकची माहिती जी आहे ती तुम्हाला त्याच्यामधून ही उपलब्ध होऊ शकते. तर आज आपण या ठिकाणी इथेच थांबूया. उद्या आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI या प्रोडक्ट्स बद्दलची आपण माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. धन्यवाद.